नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे बेसिक पासून इंग्लिश बोलायला शिकूयाचा पार्ट 5. तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आज आपण पाहणार आहोत बेसिक पासून इंग्लिश बोलायला शिकूयात चा पार्ट 5. 100% तुम्ही इंग्लिश बोलणारच. आतापर्यंत आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 पाहिले आहेत. तर थोडी रिव्हिजन घेऊयात. आपण पार्ट 4 पर्यंत काय काय पाहिलेलं आहे किंवा काय काय वापरून कसे सेंटेन्स केलेले आहे ते पाहूयात. आय एम चं सेंटेन्स कसं तयार करायचं. वी आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज, दे आर. हॅव, हॅज चा यूज कुठे करायचा. हॅड, कॅन, कुड, मे, माइट अँड मस्ट चा यूज कुठे आणि कसं करायचं, त्यापासून कसे सेंटेन्स तयार करायचे ते आजपर्यंत आपण पाहिलेले आहेत. तर आज पार्ट 5 मध्ये आपण पाहणार आहोत विल, वुल्ड, शॅल आणि शुड चा यूज कुठे केला जातो. पहिलं मी तुम्हाला सांगते, विल आणि शॅल हे दोन्हीही फ्युचर टेन्स साठी म्हणजेच भविष्य काळासाठी वापरले जातात. मग विल कुठे यूज केला जातो आणि शॅल कुठे यूज केला जातो याचा डिफरन्स आज आपण समजून घेऊयात. विल मध्ये काय असतं तर 100% कन्फर्मेशन असतं. ज्यावेळेस म्हणजे फ्युचर टेन्सचीच गोष्ट असते. ज्यावेळेस आपला 100% असेल की हे काम मी 100% करणारच, त्यावेळेस आपण कोणता यूज करतो तर विल करतो. पण आपण ते करणार आहोत पण त्यामध्ये थोडेसे चान्सेस कमी आहेत. 80% चान्सेस आहे ते काम करण्यासाठी, तर आपण काय यूज करतो, शॅल यूज करतो. सपोज आपण एक एक्झाम्पल मी सांगते विल आणि शॅलचा डिफरन्स घेण्यासाठी. आय विल अटेंड दी पार्टी म्हणजे काय, 100% मी पार्टी अटेंड करणार आहोत. आणि ते कधी यूज करतो, ज्यावेळेस आपण सिंगल रूम मध्ये राहतो त्यावेळेस आपण विल यूज करणार की हा निर्णय फक्त माझा आणि माझाच आहे, मी त्यामुळे 100% पार्टी अटेंड करणार आहोत, त्यावेळेस विल यूज करतो. पण ज्यावेळेस आपण फॅमिली सोबत असो, आई, बहीण, आजी, आजोबा, त्यावेळेस आपल्याला जाण्यासाठी आई नाही म्हणेल, पप्पा नाही म्हणतील, त्यावेळेस काय तर 80% म्हणजे मी पार्टी तर अटेंड करणार आहेच, माझी इच्छा आहे, पण कोणीतरी आपल्याला अडवू शकतं, त्यावेळेस आपण शॅल यूज करतो. तर तुम्हाला विल आणि शॅल या दोन्हींमधला डिफरन्स पहिला समजला असेल की आपण विल कुठे यूज करतो आणि शॅल कुठे यूज करतो. चला तर आता आपण यूज ऑफ विल पाहूयात. तर विल शोज फ्युचर टेन्स म्हणजे काय तर ते भविष्यकाळ दाखवते. विल काय दाखवते, भविष्यकाळ. विल एक्सप्रेसेस म्हणजे काय तर विल काय एक्सप्रेस होतो म्हणजे काय व्यक्त करतो तर प्रॉमिस म्हणजे वचन, थ्रीट म्हणजे धमकी, विलिंगनेस म्हणजे इच्छा, डिटर्मिनेशन म्हणजे निर्धार. तर या गोष्टींमध्ये आपण विल चा यूज करू शकतो आणि त्यापासून सेंटेन्स तयार करू शकतो. तर आपण एक्झाम्पल पाहूयात विलचे. थ्रीट मध्ये एक्झाम्पल. थ्रीट म्हणजे काय तर धमकीमध्ये आय विल किल यू म्हणजे हे काय आहे, धमकी आहे. मी तुला मारीन, मी तुला मारीन. आय विल किल यू. किल यू म्हणजे काय, मारीन. सेकंड पाहूयात चॅलेंज. चॅलेंज म्हणजे काय,
आय विल ब्रेक दी रेकॉर्ड्स. आपण एकमेकांना चॅलेंज करतो की हे मी करणार. आय विल ब्रेक दी रेकॉर्ड्स हे चॅलेंज आहे. मी रेकॉर्ड तोडीन. ब्रेक म्हणजे तोडणे. आय विल ब्रेक दी रेकॉर्ड्स म्हणजे काय, चॅलेंज आहे. मी रेकॉर्ड तोडीन. यावेळेस सुद्धा आपण विल यूज करतो. थर्ड एक्झाम्पल आहे डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन म्हणजे काय, तर निर्धार. वी विल पास दी एक्झाम. आम्ही परीक्षा पास करू. आता तुम्हाला या 3 सेंटेन्स मध्ये समजला असेल की इथे 100% आहे की कन्फर्मेशन. यामध्ये 100% कन्फर्मेशन आहे. आय विल किल यू म्हणजे ही काय आहे की धमकी आहे. तुम्ही रागात दिलेली धमकी आहे. ते 100% रागात तुम्ही बोलले ते 100% आहे. आय शॅल किल यू म्हणू शकता का तुम्ही की मी तुला मारू शकतो, मारी असं नाही बोलू शकत. शाल म्हणजे थोडस कन्फर्मेशन कमी असतं. आय विल ब्रेक दी रेकॉर्ड्स म्हणजे हे सुद्धा तुम्ही एक जिद्दीने एक चॅलेंज दिले, ते पण 100% आहे म्हणून तिथे आपण विल यूज केलेला आहे. वी विल पास द एक्झाम म्हणजे आपल्याला ही एक्झाम म्हणजे परीक्षा पास करायचीच आहे, हे 100% आहे. त्यामुळे आपण इथे विल यूज केलेला आहे, नाही की शाल यूज केला. बरोबर. आता आपण पाहूयात यूज ऑफ वुल्ड. वुल्ड म्हणजे काय आहे, वी यूज वुल्ड इन द पास्ट टेन्स. आपण भूतकाळात वुड वापरतो. विलचाच भूतकाळ काय आहे, तर वुल्ड. बरोबर. तर तेच पाहूयात. वुल्ड एक्सप्रेसेस हॅपनिंग इन द पास्ट ऑब्लिक पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे काय, भूतकाळातील विनम्र विनंती. भूतकाळातील विनम्र विनंती म्हणजे काय, पोलाइट रिक्वेस्ट. प्रेफरन्स म्हणजे काय, प्राधान्य. इन्क्वायरी म्हणजे काय, चौकशी. फ्रिक्वेंट ऍक्टिव्हिटीज इन पास्ट म्हणजे काय, भूतकाळातील वारंवार हालचाली. तर या सर्व गोष्टी आल्या की आपण त्या सेंटेन्स मध्ये वुल्ड यूज करतो. तर आता आपण पाहूयात वुल्डचे एक्झाम्पल्स. आय डिसाइड दॅट आय वुड बिकम ए डॉक्टर. मला डॉक्टर व्हायचे होते. हे काय, भूतकाळातलं. मला डॉक्टर व्हायचे होते. आय डिसाइड दॅट आय वुड बिकम ए डॉक्टर म्हणजे भूतकाळात त्यांनी ठरवलं होतं की मला डॉक्टर व्हायचे होते म्हणजे भरपूर दिवस. आय डिसाइड दॅट, डिसाइड म्हणजे ठरवणे. दॅट आय वुड बिकम ए डॉक्टर. सेकंड सेंटेन्स आहे दे प्रॉमिस दॅट शी वुड गेट ए चान्स. तिला संधी मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले. प्रॉमिस म्हणजे काय, तर आश्वासन देणे. दे म्हणजे त्यांनी तिला आश्वासन दिले. सी म्हणजे काय, मुलीसाठी वापरतो म्हणून तिला. वुड गेट ए चान्स. चान्स म्हणजे काय, तर संधी. शब्दशः अर्थ लक्षात घेऊन पूर्ण सेंटेन्स तुम्ही कसं तयार करू शकता त्याकडे लक्ष द्या. वुल्ड का यूज केलेला आहे, तर ते भूतकाळातलं आहे. तिला संधी मिळेल, मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले. थर्ड सेंटेन्स काय आहे, वुल्ड यू पास दी साल्ट प्लीज. साल्ट म्हणजे काय, तर मीठ. वुल्ड यू पास म्हणजे काय, कृपया मीठ पास कराल का म्हणजे सरकवाल का मीठ. ही काय आहे, तर रिक्वेस्ट आहे, विनंती की तुम्ही मला ते मीठ माझ्यापर्यंत पोहोचवाल का. तर फोर्थ सेंटेन्स आहे वुल्ड यू प्रेफर टी और कॉफी म्हणजे काय, प्रेफरन्स आहे की तुम्हाला चान्स दिला जाते, हे प्रेफर करा किंवा ते प्रेफर करा. तुम्ही चहा किंवा कॉफीला प्राधान्य द्याल का. टी और कॉफी.
प्रेफर म्हणजे काय तर प्राधान्य देणे. वुड यू प्रेफर टी और कॉफी? तुम्ही चहा किंवा कॉफीला प्राधान्य द्याल का? फिफ्थ सेंटेन्स है वुड यू लाइक टू कम ऑन व्हॅकेशन विथ अस दिस इयर? या वर्षी तुम्हाला आमच्या सोबत सुट्टीवर यायला आवडेल का? ही काय आहे तर इन्क्वायरी. इन्क्वायरी म्हणजे काय तर चौकशी करणे. वुड यू लाईक टू कम म्हणजे काय? वुड यू लाईक टू कम म्हणजे आमच्या सोबत यायला. व्हॅकेशन म्हणजे काय सुट्टी. विथ अस दिस इयर. दिस इयर म्हणजे काय या वर्षी. तर तुम्हाला समजलं असेल वुड कुठे यूज करतोय आपण तर भूतकाळामध्ये. विलचाच भूतकाळ वुल्ड आहे. म्हणजे विल कसं 100% आहे तसं वुल्ड सुद्धा 100% साठी वापरतो. तसंच वुल्ड आणि शुल्ड मध्ये फरक आहे. भूतकाळातच दोन्ही पण यूज केले जातात परंतु वुल्ड 100% कन्फर्मेशन साठी यूज केलं जातं आणि शुल्ड हे चान्सेस असतात 80% 70% तुम्हाला चान्सेस असतात की कोणीतरी अडवण्याचे त्यावेळेस तुम्ही शुल्ड यूज करता. तर तुम्हाला आता विल आणि वुल्ड हे 100% समजलं असेल तर आता आपण शाल पाहूयात. यूज ऑफ शाल. The modal verb shall is used with I/V. It indicates future tense. shall हे मॉडल क्रियापद I किंवा V सह वापरले जाते. हे भविष्यकाळ सूचित करते. मी आताच तुम्हाला सांगितलं की शाल आणि विल दोन्ही सुद्धा भविष्यकाळासाठी वापरले जातात. मोस्टली शाल सोबत आपण काय यूज करतो आय किंवा वी. तर शाल एक्सप्रेसेस म्हणजे शाल काय व्यक्त करतो तर प्रॉमिस. प्रॉमिस म्हणजे वचन. थ्रीट म्हणजे धमकी. विलिंगनेस म्हणजे इच्छा. डिटर्मिनेशन म्हणजे निर्धार. तर ज्यावेळेस वचन धमकी इच्छा निर्धार यावरती सेंटेन्स तयार होणार असेल त्यावेळेस आपण शाल यूज करतो. तर शालचे एक्झाम्पल्स पाहूयात आपण. आय शॅल हेल्प यू म्हणजे काय मी तुला मदत करीन. हे फ्युचर टेन्सचं एक्झाम्पल आहे. आय शॅल हेल्प यू. वी शॅल विन दी मॅच म्हणजे काय आपण सामना जिंकू. आय बरोबर आणि वी बरोबर कन्फर्मेटरी आपण शाल यूज करतो. त्याचे हे दोन मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवले आहेत आय आणि वी चे. थर्ड एक्झाम्पल आहे यू शॅल बी किल्ड म्हणजे तुला मारले जाईल. यात 100% आता आपण पाहिलं होतं आय विल किल यू आणि हेच वाक्य काय यू शॅल बी किल्ड. त्यामध्ये 100% होतं. यामध्ये 100% आहे का तुला मारले जाईल यामध्ये 100% आहे का तर नाही. यामध्ये थोडेसे चान्सेस आहे. तुला मारलंही जाऊ शकतं किंवा नाहीही पण. म्हणजे 80% चान्सेस असल्यावरती आपण काय यूज करतो तर शाल यूज करतो. हे काय आहे तर थ्रीट म्हणजे धमकी मधलं एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आहे वी शॅल विन दी मॅच म्हणजे काय आपण सामना जिंकू. यामध्ये 100% आहे का नाही. तर आपण सामना जिंकूही शकतो किंवा हारूही शकतो. फोर्थ एक्झाम्पल सॉरी मी सेकंडला परत रिटर्न गेले. फोर्थ एक्झाम्पल दे शॅल हॅव टू कीप दी वर्ड्स. दे शॅल हॅव टू कीप दी वर्ड्स म्हणजे हे काय प्रॉमिस केलेलं आहे वचन दिलेलं आहे तुम्ही त्यांना शब्द पाळावे लागतील. दे शॅल हॅव टू कीप दी वर्ड्स त्यांना शब्द पाळावे लागतील. पण 100% एका ते शब्द पाळतीलच म्हणून नाही. म्हणून आपण यामध्ये शाल यूज केलेला आहे नाही की विल यूज केलेला. फिफ्थ नंबर सेंटेन्स आहे शॅल आय कॉल यू ए टॅक्सी म्हणजे रिक्वेस्ट आहे परमिशन आहे की मी तुला टॅक्सी बोलू का. असं नाही म्हणलं की मी तुला 100% टॅक्सी बोलवणारच असं बोलले का मी तुला टॅक्सी बोलवू का म्हणजे बोलवलीही जाऊ शकते आणि नाहीही. म्हणून आपण शाल यूज केलेला आहे. इथे 100% नाहीये की
टॅक्सी बोलवावीच लागेल किंवा काय. तर आपण शालचाच भूतकाळ पाहूयात. शुल्ड कधी आणि कसा यूज केला जातो. यूज ऑफ शुल्ड. शुल्ड एक्सप्रेसेस ऍडवाइस. ऍडवाइस म्हणजे काय तर सल्ला. सजेशन. सजेशन म्हणजे काय सूचना. ड्युटी. ड्युटी म्हणजे कर्तव्य. इन्फरन्स म्हणजे अनुमान. ऑब्लिगेशन म्हणजे दायित्व. तर या ठिकाणी आपण शुल्ड यूज करू शकतो. म्हणजे ऍडवाइस मध्ये, सजेशन मध्ये, ड्युटी मध्ये, इन्फरन्स मध्ये, ऑब्लिगेशन मध्ये आपण शुल्डचा वापर करू शकतो. तर एक्झाम्पल्स पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे यू शुड रीच स्कूल ऑन टाइम. म्हणजे हे तुम्हाला सजेशन दिलेले आहे की तू रोज शाळेत वेळेवर पोहोचत जा. 100% तुम्हाला सांगितले का इथं की तू शाळेत वेळेवर पोहोचलंच पाहिजे, वेळेवर शाळेत पोहोचलंच पाहिजे? नाही. फक्त त्यांनी सांगितले की तू रोज शाळेत वेळेवर पोहोचत जा. म्हणून हे शुल्ड भूतकाळातलं वाक्य आहे, म्हणून शुल्ड यूज केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल आहे यू शुड लुक आफ्टर युअर पॅरेंट्स. हे ऍडवाइस दिलेली तुम्हाला. तुम्ही तुमच्या पालकांची काळजी घ्यावी. पॅरेंट्स म्हणजे पालक. आणि लुक आफ्टर युअर पॅरेंट्स म्हणजे काय काळजी घ्यावी. हा तुम्हाला सल्ला दिलेला आहे. शुल्डचे एक्झाम्पल समजले का तुम्हाला? तर तुम्हाला आज विल, शॅल, वुल्ड आणि शुल्ड यामधला डिफरन्स नक्कीच समजला असेल. तर तुम्ही विल, वुल्ड, शॅल आणि शुल्ड चे प्रत्येकी एक सेंटेन्स मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा. म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.